नमस्कार, टाइम विथ रूपामध्ये मी रुपाली सगळ्यांचं स्वागत करते। आज हेल्दी आणि गावरान रेसिपी झुणका भाकर आपण इथं बघतो आहोत। खूप छान आणि टेस्टला भन्नाट अशी रेसिपी लागते। लगेचच स्टार्ट करूया। 2 मध्यम आकाराचे कांदे एकदम बारीक चिरून घ्यायचे आणि जवळजवळ अर्धी वाटी कोथिंबीर आपल्याला इथे बारीक चिरून घ्यायची। जास्त तयारी लागत नाही, खूप सोप्या पद्धतीने ही रेसिपी बनते। लसणाच्या 4 कुड्या आणि 2 मिरच्या घेतल्यात हिरव्या आणि थोडंसं जिरं असं आपण टेचून घेऊया। लसणाची पेस्ट यामध्ये कधीच वापरायची नाही, असा ताजा लसूण मस्त टेचून घ्यायचा, म्हणजे लसूण मिरचीची खूप छान अशी टेस्ट आपल्याला इथे मिळणार आहे। इथे लोखंडाची कढई घेतली, त्यामध्ये तेल गरम करून घेतले, यामध्ये जिरा मोहरी घालतीये। तसंच आपल्याला हिंग वापरायचे आणि कढीपत्त्याची काही पानं आपण इथं घालणार आहोत। आता जो कांदा आहे बारीक चिरलेला तो मी घालतीये। त्यानंतर यामध्ये आपण वाटण बनवून घेतलंय, तेही वाटण ॲड करूया आणि मीठ इथं चवीनुसार घालून घेऊया, म्हणजे कांदा वगैरे व्यवस्थित परतला जातो। कांद्याचा रंग चांगला चेंज झाल्यानंतर यामध्ये अर्धा चमचा हळद, आवडीनुसार लाल तिखट आपण इथं वापरतोय आणि धनेपूड आपल्याला इथं वापरायची आहे 1 ते 1.5 चमचा। जास्त मसाल्यांचा इथं वापर अजिबात करायचा नाहीये। छान मसाले आपण परतून घेतलेत। त्यानंतर आपले इथे पाऊण वाटी जवळजवळ डाळीचं पीठ वापरायचं, बेसन घातल्यानंतर इथं गॅसची फ्लेम एकदम लो केली आणि बेसन जे आहे ते मिक्स करून घेते। आता मिक्स झाल्यानंतर यावरती पाणी आपल्याला हाताने शिंपडून घ्यायचं, अजिबात जास्त पाणी पडायला नको। हाताने 2-3 वेळा मी पाणी शिंपडलं आणि नंतर कोथिंबीर ॲड केलेली आहे। आता परत एकदा हे सगळं मिक्स करून घेते। छान मिक्स झाल्यानंतर मला असं वाटतं अजूनही थोडीशी पाण्याची गरज आहे, म्हणून मी परत 1-2 वेळा पाणी इथं शिंपडलेलं आहे। आता व्यवस्थित एकत्र करून घेतले। छान आपला झुणका जो आहे तो इथं तयार झालेला आहे। जबरदस्त लागतो टेस्टला, थोडासा तिखट बनवायचा, मस्त मजा येते। त्यानंतर अगदी 2 मिनिटांसाठी इथे लो फ्लेमवरती झाकण ठेवलंय। छान आपला इथं झुणका जो आहे तो तयार झालाय। तुम्हाला दिसतोय कलरही सुंदर आलाय आणि चवीला खूप स्वादिष्ट लागतो। काही हेल्दी झणझणीत खायची इच्छा असेल तर नक्की तुम्ही भाकरीसोबत हा झुणका बनवून बघा, मस्त तुम्हाला आवडेल। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि कमेंट्स द्यायला प्लीज विसरू नका। चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा। ही रेसिपी जी आहे ती पटकन बनते, भाजी नसेल तर नक्की ही रेसिपी लक्षात ठेवा। भेटूया नवीन रेसिपीसोबत। धन्यवाद।